तर पहा, आपण आज या प्रकारचं शेत कसं मोजायचं, किती एकर आहे, किती गुंठे आहे हे पाहणार आहोत. तर पहा, समोरासमोरील बाजू जर सारख्या असतील तर ते शेत मोजणं सोपं असतं, परंतु या ठिकाणी ही बाजू ही बाजू ही बाजू बघा वेगळ्या आहेत. मग हे शेत कसं मोजायचं, एकदम सोपी पद्धत सांगतो. पहा काय करायचं, तर या शेताचे 2 भाग करायचे. बघा, जिथून हे अवकोणी झालेला आहे तिथून इकडचा एक भाग करायचा आणि हा दुसरा भाग. आता एकदम सोपी पद्धत बघा. आता ही बाजू बघा, ही लांबी आहे 300 फूट आणि ही रुंदी आहे 240 फूट. इथून इथपर्यंत हे पण 300 फूट आहे. मग याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 300 फूट गुणिले हे 240 फूट. त्याचा गुणाकार बघा, हे 24 त्रिक 72 आणि 1 2 3 0 जशाला तशी, म्हणजे 72,000 स्क्वेअर फूट. व्यवस्थित बघा, तुम्ही असं शेत सहज मोजू शकता. आता हे एवढ्या भागात झालेलं. आता दुसऱ्या भागाचं बघा. आता दुसरा भाग काय आहे बघा, हा झालेला आहे काटकोनी त्रिकोण तयार. बघा, काटकोनी त्रिकोण. आता इथून इथपर्यंत आपण मोजलेलं आहे 300 फूट झालेलं आहे. मग आता इकडली बाजू ही झाली 100 फूट. कशामुळे, तर हे पूर्ण 400 फूट आहे. पहा, मग हे 100, आता हे 100, हे 260. मग ही बाजू बघा त्रिकोणाची, ही 240 आहे, म्हणजे ही सुद्धा 240 आहे. बघा, बरोबर आहेत. म्हणून आता त्रिकोणाचं, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं बघा, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता बघा 1/2 गुणिले याचा पाया बघा आहे 100 इथं, गुणिले उंची आहे 240. आता याचा गुणाकार अगोदर आपण बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4. आता बघा इथं 100 आणि 120चा गुणाकार करून घेऊया. आता 12 1 12 आणि 1 2 3 0 हे, म्हणजे हे झालं 12,000. हे झालं 12,000 स्क्वेअर फूट. व्यवस्थित बघा, तुम्ही सहजपणे शेत मोजू शकता. बघा, इथं झालं 12,000 स्क्वेअर फूट, इथं झालं 72,000 स्क्वेअर फूट. म्हणजे पहिला भाग झाला 72,000 स्क्वेअर फूट, दुसरा भाग झाला 12,000 स्क्वेअर फूट. आता दोन्हींची बेरीज करू. 72 आणि 12 हे झाली 84,000 स्क्वेअर फूट. म्हणजे सगळं क्षेत्र, सगळं शेत 84,000 स्क्वेअर फूट झालेलं आहे. आता याला काय करायचं आहे, 1089 भागायचं आहे. आता 1089 का भागायचं, तर 1089 म्हणजे 1 गुंठा असतो. आता याचा जर भागाकार केला तर तो येतो 77.13, म्हणजे 77.13 गुंठे हे सर्व शेत आहे. आता एकर किती, तर बघा याच्यातलं 40 गुंठे म्हणजे 1 एकर असतं. बघा, 40 गुंठे म्हणजे 1 एकर आणि वरती किती राहिलेले आहेत मग 37.13 गुंठे. म्हणजे हे संपूर्ण क्षेत्र किती आहे, तर 1 एकर 37.13 गुंठे हे संपूर्ण क्षेत्र आहे. पहा, व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.